पडतो आणि त्या पावसात जायची मजा वेगळीच. हा एक्साइटमेंट बघा हे. मी माझ्या बायकोला घेऊन चाललेलो आहे पावसात भिजायला. आम्ही एवढं गटफुली मनतेला त्याच्या आत्याकडे ठेवलंय सगळं त्याची सोय करून की मनते राहील. मनते खुशमध्ये मनते गेला आत्याकडे आणि आम्ही चाललो पावसात भिजायला. आम्ही मला वाटतं प्रेग्नेन्सी नंतर पहिल्यांदा बाईकवरती बसणार आता. पहिल्यांदा 8 months हा आणि 2 years अप्रॉक्स पकडून झाला. अप्रॉक्सली 2 years नंतर मी ह्याच्यासोबत बाईक राईडवर जाणार आहे. बसणार आहे परत. येस. पण पाऊस इज सो क्लास. इतका खतरनाक पडतोय कंटिन्यू आणि आज फॉर अ चेंज कंटिन्यूस पाऊस आहे. येस. आज फॉर अ चेंज कंटिन्यूस पाऊस आहे सकाळपासून. आम्ही चाललेलो आहे. नो रेनकोट नथिंग. आम्ही पावसात भिजायचं आहे आम्हाला. इट्स जस्ट दॅट आय होप की मला काय प्रॉब्लेम नको, ताप नको, काय नाही. डोंट वरी. तू बट लेट्स सी. आम्हाला ऍक्च्युली सोसायटीमध्ये असं वॉर्निंग आलेलं की भरपूर स्नेक्स आहेत. सो बी केअरफुल. हे सगळं आम्हाला रेस्ट्रिक्टिव्ह आलेलं आहे की बी केअरफुल. इकडून तिकडून स्टोरी किती साप सापडली. हा, आमच्या सोसायटीमध्ये दररोज असं ऐकण्यात येतं दररोज एखाद दोन नाही ऍक्च्युली 3-4 साप रेग्युलरली दिसत आहेत. त्यामुळे वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल वॉकिंग. 3 ते 4 साप दररोज दिसत आहेत. दररोज त्यांचं असं म्हणणं आहे की दररोज येत आहे स्नेक कॅचर येतोय साप पकडायला अँड ऑल. कसं आता आय डोंट नो, आय एम टू ब्लँक की काय बोलावं त्या बाबतीत. सो फायनली आता बाईक इकडून काढतोय मोमो. आपण तोपर्यंत जरा असं पुढे जाऊया. या लोकांनी आज फॉर अ चेंज बिकॉज इतका पाऊस पडतो म्हणून पूर्ण लाईट लावून ठेवले. नाही तर एरवी कधीच सोसायटीची पूर्ण म्हणजे पार्किंगची पूर्ण लाईट नसते चांगली. ती लोक असं अर्धे लावतात अर्धी सोडतात. पण पावसात भिजण्याची मजा मला खूप आवडायची. आम्ही जेव्हा म्हणताय नव्हता तेव्हा आम्ही चिक्कार फिरायचो. चिक्कार मी आणि मोमो. आमची बाईक चालू नाही होत आहे. आमची बाईक थंड पडली आहे. लेट्स सी. आम्ही मूर्खासारखे भटकायचो. आम्ही वाटतं बाईक वेगळी. हेल्मेट घाला गाईज. हेल्मेट घालायचा असतोय कंपल्सरी. बापरे मला असं वियर्ड वाटतंय बसायला. हालाकी मी बाईक चालवली आहे म्हणजे डिलिव्हरी नंतर ऑफकोर्स बाईक चालवून बिलवून गेली आहे मी माझ्या चेकअप्सला अँड ऑल. बट स्टील ह्याचं डोकं भिजणार नाही, माझं डोकं भिजणार आहे बऱ्यापैकी. खूप पाऊस आहे. माझा फोन चष्मा वरती करूया. आम्ही असंच भिजायला निघालोय. किती खतरनाक वाटतंय. म्हणजे मूल झाल्यानंतर पण ही मजा करू शकतो असं मला मोमोने आता शिकवलंय. नाही तिला मी एवढं मागे लागून चल म्हणून लागलेलं आहे. तिला थोडंसं हे होत होतं की म्हणता येईल. मॉम गिल्ट माझ्या मनात मॉम गिल्ट भरपूर आहे अजून की बापरे मुलाला सोडून कसं जाऊ शकतोय टाईप. पण मी म्हटलं नाही चल. चल तू काय नाही तो राहणार. आणि उज्ज्वला मेजर ती पण मला बोलली की तू जाऊन ये फोटो काढ व्हिडिओज काढ सगळं कर तू जाऊन ये. पाणी फुल भरलेलं आहे. बघाल तर माझा आवाज येतोय की नाही माहिती नाही. आम्ही माईकही नाही आणले बिकॉज पाऊस आहे भरपूर. माईक भिजू शकतोय. माझे डोळे चुकत नाही. पण थंड आहे. खूप थंड आहे. आणि थँकफुली मी हे टी शर्ट घातलं. ह्याच्याने खूप एकतर हा कपडा खूप जास्त एकदम जाड आहे म्हणून इझी आहे. कापण्याचा पाणी आमच्याकडे फुल साचलेलं आहे पूर्ण. हळूवा सांभाळू. हालाकी मैत्री खूप सेफ ड्राईव्ह करतो. बाईक पूर्ण उडवून टाकलाय. हे बघा असे गाड्या फुल उडवून टाकलाय. पूर्ण ओला करून टाकलंय मला तर. हे भगवान. भिजायला चालू ना. भिजायला झालंय पण खूप थंड आहे. मी फुल भिजलेली आहे फुल. बघा पूर्ण भरलंय पाणी सकाळपासून कंटिन्यू. आणि इकडे आज ऍक्च्युली असाच मूड पण झाला कारण सकाळपासून पाऊस पडतो. सकाळपासून जराही थांबलेला नाहीये पाऊस. सो हे स्लोप एरिया म्हणून तिकडे पूर्ण पाणी साचतंय. पण इकडे हे कसं आहे
हे डोंगरवाला एरिया म्हणून इकडून पूर्ण पाणी खाली खाली करतंय आमच्या घराच्या साईडला. पण ट्रॅफिक पण आहे थोडं थोडं मुव्हिंग वाला. अजून वाढला पाऊस. आता ऑन द वे आम्हाला बुट्टावाले दादा दिसलेले आहेत. तुम्ही बघाल मी फुल भिजली आहे. मयुरेश फुल भिजलेला आहे. बुट्टावाले दादा दिसलेले आहेत. मस्त अशा क्लायमेटमध्ये मस्त बुट्टा खाणं इज अ मस्ट नेसेसरी थिंग. थंड आहे पूर्ण. नाहीतर काय आलं की पैसे नाही आणलेले आपण. वाईब आहे वाईब आहे. येस फायनली पाऊस पण कमी झालाय. पण इथे आम्ही भुट्टा खातोय. भुट्टा कणीस कणीस मका कणीस. वा मला पण दे. आधी मला तरी खाऊ दे. सॉरी आम्ही एकच शेअर करतोय दोघांमध्ये. तर अक्का घेतला तर मला संपणारच नाही. दादांना अजून कस्टमर मिळालेले आहेत आमच्यामुळे. बघा चटपटीत पाहिजे चटपटीत. मसालेदार. मसाला लागते. बड़ा अच्छा किया. थँक्यू दादा थँक्यू. बहुत मस्त आहे. देता आता जरासं मला पण टेस्टला. मला पण रेकॉर्ड करा है ना. हटकत जाऊया. असं आता आम्ही जस्ट खाऊन झालेलो आहोत. आम्ही थांबूनच खाल्लं ॲक्च्युली कारण पाऊस पण थांबलेला म्हणून आम्ही थांबूनच खाल्लं. सो आता पुढे जाऊन आम्ही जरा डोरा एक्सप्लोरर बनलोय. जरा पुढे अजून रस्ता बघूया कुठे जातोय. आता हे अजूनच पाणी आहे. फन आता ॲडव्हेंचर होतंय. नाव दिस इज ॲडव्हेंचर पार्कला आलेलो आहोत आम्ही. एक पण गाडी अशी झप गेली ना तर आम्ही फुल भिजणार आहोत. आता आम्ही भुट्टा खात होतो तर लगेच आम्ही तुम्हाला पाणीपुरी खाताना दिसेल. कारण हिला आता पाणीपुरी खायची. 2 प्लेट घ्यायची की एकच. 2 प्लेट घेतलेत ना भैया उसमें फिर प्याज नहीं डाल. आम्ही लगेच पाणीपुरी खायला आलेलो आहे कारण हिला पाणीपुरी पण खायची क्रेविंग झाले. असं क्लायमेटमध्ये पाणीपुरी खायची मजा वेगळी असते. माझी प्लेट बघा तोंडाला पाणी सुटलं इथं. माझ्या चष्म्याला पण पाणी सुटलंय. कपड्याला पण पूर्ण ओली झालेली मी फुल टॉप टू बॉटम. पाऊस गेलेला आहे आता. पूर्ण पाऊस गेला आता. आणि आता फक्त राहिली जी ते आहे थंडी. अशा क्लायमेट करून जातो आम्ही. गरम गरम रगडा पाणीपुरी. मीडियम दोनों मीडियम. बस आखरी वाला पूरी मीठा कर दे मेरा. बाकी लेट्स गो. इथे माझी चला तर आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतो आता. आपल्याच खाली बघितलेलं आहे मेडिकलमध्ये. डाएट कोक फॅन. आधी थम्सअप प्यायचे. आता मी डाएट कोक वर शिफ्ट झाली. वा झालेला आहे. हॅपी. चला मग जाऊया निघूया आता. ये डन. समोसा. हां ठीक आहे.
सो आम्ही घरी समोसा घेऊन जाईन घरच्यांसाठी पण. सो लेट्स गो. आपल्या फेवरेट समोसा वाल्याकडे थांबूया. यस. असं भुक्कड़ों की प्रजा पहुंच गई है समोसा वाले के पास. आता आम्ही इकडून घेणार घरच्यांसाठी आणि आमच्यासाठी समोसे. ते अजून काहीतरी आयटम दिसते. शेवभाजी पण दिसते. थांबा विचारूया आपण शेवभाजी. हे आमचं युजल दुकान आहे जिकडून आम्ही युजली समोसा घेतो. ए शेवभाजी पण आहे. शेवभाजी नाही, शेवपाव पण आहे. शेवपाव भी आपके पास है ना? 15-20 मिनिटं लागतील गरम यायला. नाहीतर आता आहे नॉर्मल आहे. हा ठीक आहे. किती घ्यायचे त्यांना? तिघांना? हां तुला आई बाबा 4 समोसा पॅक कर. का तू तुला पण घेतला? 5 करा. हा किती दुष्ट माणूस हा. 4 समोसा घेते ना. तू नको म्हटलीसाठी. म्हणून तू पण नाही खाणार. किती मीनच यार. आणि नंतर मला 5 करा. तू नको म्हटली. तर मी माझं सांगितलं. दुष्ट प्राणी. मी माझं सांगितलं. तर मला तू बोललास तसं की पिल्ला मी पण खातो तू पण खा. आपल्याकडे ते हे लहान नाही. तू नको बोलली नको. इसका कैंसिल करो. इसका समोसा कैंसिल करो. यातून आपण काहीतरी घेऊ शकतो का? क्युटीला खुश करेल. हा माझी छोटीशी सासू जी होते खुश छोट्याशा गोष्टींनी पण. असा मावा केक घेऊ शकतो स्लाइसवाला. गोल्डन बेकरी. वा गोल्डन बेकरी. बघूया. यूज बाय 29 ऑगस्ट. तर अजून एक पण नाही. अजून एक पण नाही झालंय. जुलैमध्ये आहे. जुलैमध्ये. हां. ठीक आहे हे एक घेऊया. आणि घे ना ते. हां तिथे घे. येस चला ठेव ठेव ठेव. नाही चल घेतलं आता. मग मला पण खारे शेंगदाणे. खारे शेंगदाणे काम करता करता खायला मजा येते. पैसे पे कर. पैसे पे. माझ्याकडे नाही आहे काय. मी मोबाईल नाही आणलेला. मग घेऊन ये जा. नाही दे. भैया देगा तो यही देगा. मैं नहीं दे रही हूँ. चल पे कर. चल. नाही पे कर. चल. जा घेऊन ये. नाही पे कर. करना. मी नाही देणार. जा घेऊन ये. नहीं मैं रोक लूंगी 20 मिनट. ये पे तो यही आदमी करेगा. नाही 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 जा जा जा. माझा समोसा कॅन्सल करत होतास ना. जा जा घेऊन ये. दे दे दे. कर पे कर. मी केलंच नसतं पे. अरे चार्जिंग नाही आहे. भैया रख दो सब सामान. नहीं चाहिए. तू नाही दे. इथे पेमेंट नाही झालेलं आहे. बँकेमध्ये इन्सफिशियंट बॅलन्स पडला. दुसऱ्या बँकेतनं करतोय तो. गॉड. भैया छोड़ना मत इसको. इधर ही रखो. भैया फेंकने गए थे. भरोसा दे भैया. ऐसे नहीं जाता. अभी हो गया. थँक्यू भैया. निंजा टेक्निक. आपल्या नवऱ्याकडनं घेण्याची निंजा टेक्निक. हा इकडून सावकाश जावं लागतं. हे असे जे टाईल्स असतं मला खूप भीती वाटते यांची. असं पडून डोंगीवरती लागायचं. माझा नवरा थांबला तर मी कधी पडणार. माझी मम्मी पण बघते ब्लॉग करणार. हा चला आता आम्ही घरी जात आहोत. हा माणूस मला मुद्दामून खड्ड्यातनं घेऊन गेला कारण मी त्याच्याकडनं पे करायला लावलेलं आहे. बघा असे असतात नवरे. एक पेमेंट करायला गेलं तर खड्ड्यातनं घेऊन गेला मला. हॅलो. सो आम्ही एडिट करताना रिअलाईज केलं की आम्ही व्लॉग एंडच नाही केला. हा
बट देन आता मी व्हिडिओ काढून एंड करतो आहोत. सो थँक्यू सो मच आम्हाला सबस्क्राईब करायला, आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा प्लीज आमच्या चॅनलला लाईफ ऑफ आदिरेशला. आणि आम्हाला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. येस. थँक्यू थँक्यू सो मच. बाय.